सोलापूरच्या होटकी रोड विमानतळावर विमान क्रॅश झाल्याची खबर रुग्णवाहिका व अग्निशामक विभागाला देण्यात आली। अवघ्या 11 मिनिटांमध्ये सर्व यंत्रणा विमानतळावर पोहोचली। त्यानंतर त्यांनी विमानतळावर जाऊन मदत कार्य सुरू केले। अग्निशामक विभागाने 10 मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले, पण अहमदाबाद दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मॉक ड्रिल करण्यात आला होता। अहमदाबाद दुर्घटनेनंतर देशातील सर्वच विमानतळांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध यंत्रणांच्या मदतीचा अंदाज घेण्यात आला। सोलापूर विमानतळावर 11:10 विमान कोसळल्याची खबर संबंधित यंत्रणेसह स्थानिक रुग्णवाहिका व अग्निशामक विभागाला देण्यात आली। त्यानंतर रघोजी हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, अश्विनी रुग्णालय आणि 108 टोल फ्री क्रमांकाची रुग्णवाहिका अवघ्या 11 मिनिटांमध्ये विमानतळावर पोहोचली। होटकी रोड केंद्रावरील अग्निशामकाचे बंब देखील 10 मिनिटांमध्ये विमानतळावर आले। त्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू केले आणि केवळ 11 मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले। कोणती यंत्रणा कधीपर्यंत पोहोचते, मदत कार्यात कोणत्या त्रुटी आल्या याचे निरीक्षण विमानतळाच्या अधिकारी अंजनी शर्मा, अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश कुमार यांनी केले। यावेळी उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार निलेश पाटील, MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, विजय खोमणे आदी उपस्थितीत होते। विमानातील प्रवाशांचे नातेवाईक, माध्यमांचे प्रतिनिधी विमानतळावर आल्यानंतर त्यांना कोठे थांबवायचे जेणेकरून मदत कार्यात कोणताही व्यत्यय येणार नाही याचीही व्यवस्था करण्यात आली होती। अशा प्रकारे मॉक ड्रिल 2 वर्षातून एकदा होत असतो, पण अहमदाबाद दुर्घटनेनंतर देशातील सर्वच विमानतळावर असे मॉक ड्रिल घेऊन मदत कार्याचा अंदाज घेण्यात आला। त्याचा अहवाल आता केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे।